रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल अभंग विलॉग मध्ये। आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अत्यंत सुंदर असा अभंग कैसे केले देवराया ओघी लावियली माया, तर अभंग पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अभंगाबद्दल थोडक्यात आपण पाहणार आहोत। संत तुकाराम महाराज या अभंगात संसाराच्या मोहात अडकलेल्या मानवी मनाची व्यथा व्यक्त करत आहेत। तुकाराम महाराज देवाला प्रश्न विचारतात, हे देवा, तू असं काय केलंयस? माझ्या मागे ही संसाराची माया का लावली आहेस? आपण ह्या जगात येतो तर देवाची भक्ती करण्यासाठी, पण ह्या संसाराच्या मोहमायेत इतके गुंतून का ठेवले आहेस? देवा, हे पोट इतकं छोटं आहे, पण ह्याची भूक भागवण्यासाठी किती वणवण करावे लागते, किती कष्ट करावे लागतात। पण आणि ह्या पोटाचे बंधन इतके कठोर आहे की ह्या पोटाची भूक भागवण्याकरता लोकांच्या दारोदार जावे लागते, भटकावे लागते, हिंडावे लागते। पण शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की जळो हे पोट, आणि मी आता संतांच्या चरणी, देवाच्या चरणी समर्पित करणार आहे। त्याच्यामुळे माझ्या आयुष्याचे मूळ ध्येय मला साध्य करता येईल। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण रोज आपल्या पोटा पाण्यासाठी किती वणवण करतो, कष्ट करतो। पण तुम्ही हा विचार केलाय का, आपण हे सगळं करत असताना पोटाची भूक भागवण्याकरता, आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यात आपण इतके गुंतून जातो की आपल्याला त्या देवाच्या भक्तीचा विसर पडतो। आणि तुकाराम महाराजांनी हेच या अभंगात सांगितलेलं आहे। चला तर मग आपण हा अभंग पाहूयात। कैसे केले देवराया अवघी लावियली माया, कैसे केले देवराया अवघी लावियली माया, इतभर पोटासाठी पहा केवढी आटाटी, इतभर पोटासाठी पहा केवढी आटाटी, कैसे केले देवराया अवघी लावियली माया, पोट मोठे अनिवार हिंडत असे दारोदार, पोट मोठे अनिवार हिंडत असे दारोदार, कैसे केले देवराया अवघी लावियली माया, तुका म्हणे जळो पोट झालो संतान पायी नीट, तुका म्हणे जळो पोट झालो संतान पायी नीट, कैसे केले देवराया अवघी लावियली माया। तर हा होता आजचा व्हिडिओ। तुम्हाला मी ह्या अभंगाला लावलेली चाल कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।